ही बघा मुंगाची भाजी, याची संपूर्ण रेसिपी आपण इथे आज बघणार आहोत। चला तर आपण त्या झाडाकडे जाऊया, ज्या झाडाची भाजी आपण आज बनवणार आहोत। ते झाड आहे भोकरीचे झाड। त्या भोकरीच्या झाडाला मोहर येतो, त्या मोहरलाच मुंगा असे म्हणतात आमच्या इकडे। तुमच्या इकडे काय म्हणतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। हे बघा, याला मोहर आलेला आहे, या झाडाला मोहर आलेला आहे, यालाच आमच्या इकडे मुंगा असे म्हणतात। हे बघा, तुम्हाला झूम करून दाखवते। लांबून काही चांगलं दिसत नाही, थांबा तुम्हाला मी झूम करून दाखवते। हे बघा, असा हा मोहर आलेला असतो याला। हे बघा, हे बघा, छोटा छोटा मोहर आलेला आहे। या मोहरची भाजी आपल्याला बनवायची आहे। खूप आयुर्वेदिक असते ही भाजी, एकदा तरी खावी। हे बघा, हे तोडून घेते आता मी। आपल्याला या मुंगाची भाजी छानपैकी अशी बनवायची आहे। हे बघा, त्यामध्ये आपल्या चवीसाठी करवंदे तोडत आहे मी। हे बघा, करवंद तोडून घेते। त्यामध्ये तुमच्याकडे जर करवंदे नसतील तर तुम्ही टोमॅटो किंवा चिंच याचा वापर करू शकता। हे बघा, चवीपुरते मी करवंदे घेतले आहेत। यासाठी मी थोडी भाजी निवडून घेते आहे। हे बघा, भाजी निवडून घेतल्यानंतर चला तर इथे मी आता गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढई तापेपर्यंत मी तुम्हाला काही साहित्य सांगते, त्यामध्ये टाकायचं आहे। आपल्याला फक्त इथे यामध्ये लसूण टाकायचा आहे, जिरे आणि मीठ, मसाला, हळद, कांदा वगैरे यात टाकायचा नाही आहे, कांद्यामुळे याची चव बिघडते। यामध्ये मी इथे 3 मापे तेल टाकत आहे, तुम्ही तुमच्या अंदाजे तेल टाकू शकता। हे बघा, यामध्ये मी तेल टाकलं आहे। हे बघा, मी इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल गरम होईपर्यंत मी इथे करवंद ठेचून धुवून घेते। हे बघा, करवंद स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी। तुमच्याकडे जर करवंद नसतील तर तुम्ही आंबट वस्तू चिंच किंवा टोमॅटो याचा वापर करू शकता। हे बघा, चला तर आता आपलं तेल गरम झालेलं आहे। यामध्ये मी आता लसूण टाकते। तुमच्याकडे जर लसूण किंवा जिरे असतील तर याचा पण तुम्ही वापर करू शकता। लसूण हा लालसर होईपर्यंत तुम्ही कढवून घ्या, त्यामध्ये जिरे घाला। तुमच्याकडे मिरची, हळद, मसाला असेल तर मी इथे मिरची, मसाला आणि हळद घालून घेते। हे बघा, हा आहे मसाला, मिरची, हळद याचा वापर मी इथे केलेला आहे। चला तर आपण यामध्ये आता भाजी घालू। कांदा वगैरे घालू नका, कारण कांद्याने याची चव बिघडते। फक्त लसूण, जिरे, मीठ, हळद, मिरची हे घाला। जास्त मसाले घालू नका, कारण जास्त मसाले घातल्याने चव बिघडते। हे बघा, मसाले घातल्यानंतर भाजी छानपैकी हलवून घ्यायची। पूर्णपणे मसाले लागेपर्यंत आपल्याला भाजी हलवून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये कुटलेली आणि स्वच्छ धुतलेली करवंदे त्यामध्ये मिक्स करायची आहेत। हे बघा, करवंदांचा ठेचा मी त्यामध्ये मिक्स केलेला आहे। यानंतर परत ही भाजी आपल्याला हलवून घ्यायची आहे। याचं पूर्ण मिश्रण करायचं आहे। हे करवंद पूर्ण भाजीला अशी पूर्ण मिक्स करायची आहेत, यामुळे भाजीला मस्त अशी चव येते। हे बघा, भाजीला मस्त छान असा रंग आलेला आहे। करवंद अशी पूर्ण त्यामध्ये मिक्स होईपर्यंत आपल्याला भाजी हलवत राहायची आहे।
हे बघा, यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालत आहे. हे बघा, मीठ घातल्यानंतर परत मी पुन्हा भाजी हलवून घेते. तुम्ही पण तुमच्या चवीनुसार मीठ घाला. हे बघा, आता यामध्ये मी थोडा फक्त पाण्याचा शिंपडा मारत आहे. जास्त पाणी ओतत नाही आहे, फक्त पाण्याचा शिंपडा मारायचा आहे. जास्त पाणी जर ओतलं तुम्ही तर भाजीची चव बदलू शकते. यामध्ये फक्त पाण्याचा शिंपडा मारायचा आहे, जास्त पाणी ओतायचं नाही आहे. हे बघा, पाण्याचा शिंपडा मारल्यानंतर मी यावरती झाकण मारत आहे. गॅस कमी ठेवायचा आहे आणि झाकण मारून हे बघा 15 ते 20 मिनिटांनंतर आपली भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता भाजीला छान असा रंग आलेला आहे. पूर्णपणे छानपैकी अशी शिजलेली आहे. मला जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.